आणि त्या कार्यक्रमाला ज्यांची साथ लाभली असे माझे जुने मित्र क्रांती नाना मळेगावकर, खरोखरच माझे जुने मित्र आहेत, खूप जुने मित्र आहेत। क्रांती नानाचं ज्या वेळेस मी इंस्टावर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून रील्स पाहत असतो, खूप चांगला तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन करता, तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती माता भगिनी पण तुमच्या बरोबर असतात। तुम्ही ज्या माता भगिनींना स्टेजवर बोलवता त्यांना तुम्ही बोलतं करता, त्यांच्याकडे चांगले खेळ खेळून घेता आणि हाच आनंद खरं त्यांच्या धगधगत्या जीवनातून त्यांचा त्राण, त्यांचा ट्रेस कमी व्हायचं खरं तर एक चांगलं साधन आहे। आणि हे चांगलं साधन ज्यांनी उपलब्ध करून दिलं, ज्यांनी बरेच वर्ष खरं तर समाजकारण राजकारण ह्या दोन्ही गोष्टींची जोड असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सचिन भाऊ। सचिन भाऊ हे माझे मित्र आहेत। खूप दिवसापासून माझी पण इच्छा होती की सचिन भाऊनी आमच्या बरोबर आलं पाहिजे, कारण आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय मुरली अण्णा नाही तिथे, अण्णांची पण इच्छा होती, त्यांच्या सौभाग्य पत्नी या आदरणीय मोनिके ताई पण इथं बसलेल्या आहेत। मला वाटतं आपण सगळ्यांनी त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला होता, मागच्या 2017च्या वेळेस पण मी समजून सांगायचा प्रयत्न केला, पण सचिन भाऊ तुमचा ज्या पार्टीमध्ये आता प्रवेश झाला ती पार्टी न्याय द्यायचं काम करते, ती सर्वसामान्यांचं काम करणारी पार्टी आहे। देशापासून तर सर्वसामान्यांपर्यंत सगळ्या योजना राबवण्याचं काम या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, या राज्याचे कणखर नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, आमचे मार्गदर्शक आमचे अण्णा मुरली अण्णांचं काम पण तुम्ही पाहताय, ज्या पद्धतीने त्यांनी सहकार आणि विमान मंत्रालय ज्या स्पीडमध्ये या शहरासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एअरपोर्ट पासून सगळ्या ज्या गोष्टी असतात ते द्यायचं काम हे अण्णा चांगल्या प्रकारे करतात। सचिन भाऊ आपल्याबरोबर एवढ्या माता भगिनींचा आशीर्वाद आपल्याबरोबर आहे, आपण एवढं चांगलं काम करताय, सगळ्यांना मन मिळावं स्वभावाने सगळ्यांचं तुम्ही त्यांना त्यांचं मन जिंकताय। तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सचिन भाऊच्या पाठीमागच्या माहीत नसतील। सचिन भाऊ एक उत्कृष्ट खेळाडू पण होता, खेळाडू पण आहे आणि खेळाडू वृत्तीनेच खरं तर राजकारण करतात, म्हणून आतापर्यंत थोडे पाठीमागे आहेत, त्यांना म्हणून थोडी रोज चेंज करा। खरं तर सचिन भाऊ खूप मोठ्या लेवलपर्यंत गेले पाहिजे होते अशी आमच्या सगळ्यांच्याच मनातून अपेक्षा आहे। आणि मला वाटतं आज भारतीय जनता पार्टी आणि येथील सगळ्या उपस्थित माता भगिनी निश्चित आपल्या पार्टीचे असतील सचिन भाऊ, त्यामुळे काळजी करू नका। येणारी महानगरपालिकेची निवडणूक असो ना ते काही पण असो, सदैव आम्ही तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत, तुम्ही याच पद्धतीने काम करा, आम्ही सगळेजण बरोबर आहोत। धन्यवाद।